सोलापूर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा झटका दिलाय। श्रीकांत शिंदे यांनी सोलापूर शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली। सोलापूर माढा मतदारसंघातील अनेक तक्रारीनंतर श्रीकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय। आता एकनाथ शिंदे नव्या कार्यकारिणीची नियुक्ती करणार आहेत। पाहूयात। सोलापूर शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त। तक्रारी वाढल्याने खासदार श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय। एकनाथ शिंदे करणार नव्या कार्यकारिणीची नियुक्ती। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्याचा दौरा सुरू केला। राज्यभरातील लोकसभा मतदारसंघानुसार श्रीकांत शिंदे यांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय। शिंदे हे 2 दिवसांपूर्वी मराठवाडा आणि सोलापूरच्या दौऱ्यावर होते। सोमवारी सोलापूर शहरामध्ये सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाची संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारींचा पाढा वाचला। या तक्रारींची दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मोठा झटका बसला। काही जुन्या लोकांना नवीन लोकांना तिथे संधी द्यायचे उद्देश असेल किंवा जुनी जी लोक आहेत त्यांना अजून वरिष्ठ वरच्या पदावर कुठल्या तरी त्यांना जबाबदारी देऊन येणाऱ्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, सोलापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील दादा माने आहेत आणि माढाची जबाबदारी ही माझ्यावर आहे, पक्षप्रमुखांनी दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये हे महाराष्ट्रातल्या 2 लोकसभा मतदारसंघातील कार्यकारिणी बरखास्त करून नव्यानं बांधणे आम्ही आजपासून सुरुवात केलेलं आहे काम। सोलापूर दौऱ्यात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान पदाधिकाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले। थेट शहाजी बापू पाटील यांच्यापासून जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि अमोल शिंदे यांच्यापर्यंत त्यांच्याच समोर पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या। खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व तक्रारी शांतपणे ऐकून घेत दुसऱ्याच दिवशी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला। खासदार श्रीकांत शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर असताना त्याच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी वाद त्यांच्या समोर घातला। कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आणि शिंदेंचा दौराच मुळात हा होता की आढावा घेणे आणि पक्ष संघटना पुनर्बांधणी करणे, मजबूत करणे। त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की पक्षात मोठी गटबाजी आहे, पक्षात वाद आहेत, त्यावेळेस त्यांनी सोलापुरातून परत जातात तातडीने निर्णय घेत सोलापूर आणि माढ्याची शिवसेनेची कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त केली आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या कार्यकारिणीची नियुक्ती करणार आहेत। त्यामुळे सोलापूर शिवसेनेमधील कार्यकारिणीत अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। एक ना अनेक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर डॉक्टर खासदार शिंदे यांनी तडकाफडकी निर्णय घेत जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केली आहे। आता उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या सहीनं नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे। त्यामुळे आता या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। सोनू शहानूरकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।